नमस्कार. आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत. आधुनिक काळाचा किंवा आधुनिक जगाचा विचार केला तर अर्थशास्त्रीय विश्लेषणात राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची समजली जाते. कारण अर्थव्यवस्थेचे स्वरूप, अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल, अर्थव्यवस्थेची आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास, आर्थिक विकासाचे प्रमाण, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचा दर इत्यादी घटकांमधील बदल मोजण्याचे राष्ट्रीय उत्पन्न हे एक महत्त्वाचे साधन आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकासाचं एक मोजमाप करण्याचं साधन आहे किंवा त्याला निर्देशक असं देखील म्हटलं जातं. देशाच्या आर्थिक विकासाचा राष्ट्रीय उत्पन्नाशी जेवढा जवळचा संबंध आहे तेवढाच संबंध राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनाशी आहे. म्हणजेच फक्त राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाचं देशामध्ये होणारं विभाजन हे कशा प्रकारे होतं हे देखील त्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचा संबंध हा विभाजनाशी देखील आहे. जगातील राष्ट्रांची विकसित राष्ट्र की जे राष्ट्र पूर्णपणे विकसित झालेले आहेत, अल्पविकसित राष्ट्र की ज्या राष्ट्रांमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु ते विकसित राष्ट्रांएवढे विकसित झालेले नाहीत, आणि अविकसित राष्ट्र की ज्या राष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकास प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अशी 3 प्रकारांमध्ये राष्ट्रांची जी विभागणी केली जाते ती विभागणी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार घेतला जातो. अर्थव्यवस्थेतील दारिद्र्याचे किंवा बेरोजगारीचे प्रमाण कमी करून सामाजिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वसामान्यपणे एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या एकूण वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य किंवा पैशात व्यक्त केलेली किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप किंवा मापन करताना एका वर्षाचा किंवा एका आर्थिक वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च असा आर्थिक वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची. देशात असणाऱ्या श्रम व भांडवल या घटकांच्या साहाय्याने नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून तयार झालेल्या मूर्त व अमूर्त वस्तू व सेवा यांचे झालेले निव्वळ उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे अल्फ्रेड मार्शल यांच्या व्याख्येनुसार देशात श्रम व भांडवल हे जे उत्पादन घटक आहेत हे घटक नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित करतात त्या वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन किंवा त्यांचं निव्वळ मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मूर्त व अमूर्त वस्तू व सेवा म्हणजे ज्या घटकांना आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो, स्पर्श करू शकतो त्याला मूर्त म्हटलं जातं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश हा मूर्त वस्तूंमध्ये केला जातो. तर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत त्या सेवांचा समावेश हा अमूर्तमध्ये केला जातो. की जसं हवा असेल, हवेला आपण बघू शकत नाही, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत की शिकवण्याची सेवा असेल या सेवेचा आपण त्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे त्याला अमूर्त म्हटलं जातं. त्यामुळे देशातील श्रम व भांडवलाने देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून ज्या मूर्त वस्तू आणि अमूर्त सेवा यांचे उत्पादन केलेलं आहे त्याचं निव्वळ मोजमाप म्हणजे मार्शल यांच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक पिगू यांनी. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालावधीत ज्या मूर्त व अमूर्त वस्तू व सेवांची खरेदी विक्री पैशाच्या साहाय्याने होते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
म्हणजे प्राध्यापक पिगू यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी फक्त एका आर्थिक वर्षात ज्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते आणि ती खरेदी विक्री पैशाच्या साह्याने होते तेवढ्याच व्यवहारांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आहे. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये जेवढ्या वस्तू व सेवांचं उत्पादन होतं त्यांचं मूल्य हे मार्शलच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न आहे. परंतु प्राध्यापक पिगू यांच्या मतानुसार प्रत्यक्षात जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी विक्री होतात त्या खरेदी विक्रीचं मूल्य फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं. या वस्तू व सेवांची खरेदी विक्री होत असताना ती फक्त पैशामध्येच झाली पाहिजे आणि ज्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री पैशामध्ये होते त्याचाच समावेश प्राध्यापक पिगू यांच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत. कारण काही वस्तू व सेवांची खरेदी विक्री ही वस्तुविनिमय पद्धतीनुसार जर होत असेल तर पिगूच्या व्याख्येनुसार त्याचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. की जसं एक वस्तू दिली त्या बदल्यात आपण दुसरी वस्तू खरेदी केली, प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या चलनाची देवाणघेवाण न होता एका वस्तूचं किंमत एका वस्तूचं मूल्य हे दुसऱ्या वस्तूमध्ये व्यक्त करून त्याची देवाणघेवाण जर झाली तर त्याचा समावेश पिगूच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. की जसं गहू देऊन जर ज्वारी घेतली असेल, गहू देऊन बाजरी घेतली असेल किंवा इतर काही वस्तू खरेदी केल्या असेल त्या ठिकाणी चलनाचा वापर होत नाही. तर अशा ज्या वस्तूंची खरेदी विक्री होईल त्याचा समावेश पिगूच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणार नाही. त्यानंतर तिसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक फिशर यांनी. प्राध्यापक फिशर यांच्या व्याख्येनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशातील जेवढ्या वस्तू व सेवांचा उपभोक्ते उपभोग घेतात तेवढ्याच वस्तू व सेवांच्या बेरजेला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. म्हणजे प्राध्यापक फिशर यांनी वस्तू व सेवांची संख्या पुन्हा कमी केलेली आहे की एका विशिष्ट वर्षात किंवा एका आर्थिक वर्षात देशातील लोक किंवा देशातील उपभोक्ते प्रत्यक्षात जेवढ्या वस्तू व सेवांचा उपभोग घेतात त्या उपभोग घेतलेल्या वस्तू व सेवांचं जे मूल्य असेल त्या मूल्याच्या बेरजेला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे या मार्शल, प्राध्यापक पिगू आणि प्राध्यापक फिशर यांनी ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्येमध्ये जो फरक आहे तो फरक म्हणजे मार्शल यांनी एका वर्षात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचं मूल्य विचारात घेतलेलं आहे. पिगू यांनी ज्या वस्तूंची खरेदी विक्री होते अशाच वस्तू व सेवांचं मूल्य विचारात घेतलेलं आहे. तर प्राध्यापक फिशर यांनी एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू व सेवांचा उपभोक्ते उपभोग घेतात तेवढ्याच वस्तू व सेवांच्या मूल्याचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये विचार केलेला आहे. त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती 1955ची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्या समितीने केलेली व्याख्या. एका आर्थिक वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. की भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येनुसार एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित होतात त्यांचं डबल काउंटिंग न होता म्हणजे दुहेरी मापन न करता पैशात व्यक्त केलेलं जे मूल्य आहे तर त्या मूल्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत त्या व्याख्यांवरून थोडक्यात असं म्हणता येईल की एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे द्विमापन टाळून पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका आर्थिक वर्षात जेवढ्या अंतिम वस्तू व सेवा उत्पादित होतात, अंतिम वस्तू म्हणजे ज्या वस्तूंचा प्रत्यक्ष उपभोग घेण्यास त्या तयार आहेत त्यांचा समावेश अंतिम वस्तूंमध्ये केला जातो, अशा वस्तूंचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं. राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मोजमाप केलं जातं त्या मोजमापावरून किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करता येतो. प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक मोजमाप त्या ठिकाणी होत नाही की विशिष्ट देशाचं राष्ट्रीय उत्पन्न एवढं असण्याचा अंदाज आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना त्या ठिकाणी त्याचा अंदाज व्यक्त करता येतो. तर अशी ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना झाली. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेशी संबंधित असणारे घटक किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, त्यामध्ये पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्यालाच GNP असं म्हटलं जातं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पादनालाच एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेही म्हणतात. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केली आहे.
त्यापैकी आपण इथं 2 व्याख्यांचा विचार करू. त्यातली पहिली व्याख्या आहे प्रोफेसर F.S. ब्रुमन यांची. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या उद्योगांनी व आर्थिक व्यवहारांनी केलेल्या मूल्यवाढीची बेरीज होय. म्हणजे ब्रुमन यांच्या व्याख्येनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे अर्थव्यवस्थेत असणारे जे वेगवेगळे उद्योग आहेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत, या उद्योगांमुळे आणि आर्थिक व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेतील जी मूल्यवाढ होते, त्या मूल्यवाढीची जी बेरीज केली जाते, त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे उद्योगाने वस्तूचं उत्पादन केलं असेल तर मूल्यवाढ होते, आर्थिक व्यवहारांची संख्या वाढली असेल तर तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी मूल्यवाढ होते. तर अशी जी मूल्यवाढ झालेली आहे, त्या मूल्यवाढीची केलेली बेरीज म्हणजे प्राध्यापक F.S. ब्रुमन यांच्या व्याख्येनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक लिप्से यांनी. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात देशात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. म्हणजे प्राध्यापक लिप्से यांच्या व्याख्येनुसार एका आर्थिक वर्षात देशात जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात, त्या वस्तू व सेवांचं जे मूल्य असेल, त्या मूल्याची बेरीज किंवा ते मूल्य एकत्रित केलं तर प्राप्त होणारा आकडा किंवा अंक म्हणजे त्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. वरील व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्यांवरून थोडक्यात असं म्हणता येईल की एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्राप्त झालेला लाभ किंवा तोटा यांची बेरीज म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजेच एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांचं मूल्य, त्याचप्रमाणे जो आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो, त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ झाला असेल, तोटा झाला असेल, म्हणजे नफा झाला असेल, तोटा झाला असेल, तर त्याचा समावेश देखील हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. जर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ झाला असेल, नफा झाला असेल, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा आकडा वाढेल, कारण तेवढा लाभ त्यामध्ये समाविष्ट होईल. या विरुद्ध जर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तोटा झाला तर तेवढा तोटा हा स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून मायनस होईल, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा आकडा त्या ठिकाणी कमी होईल. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर देशांतर्गत उत्पादन अधिक देशातील नागरिकांनी विदेशात केलेले उत्पादन मायनस विदेशातील नागरिकांनी देशात केलेले उत्पादन. जे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये त्या देशाचं नागरिकत्व प्राप्त झालेल्या प्रत्येक घटकाने जे उत्पादन केलेलं असेल, त्या उत्पादनाचा यामध्ये समावेश होतो. या सूत्रामध्ये या ठिकाणी देशांतर्गत उत्पादन अधिक देशातील नागरिकांनी केलेले उत्पादन, त्यानंतर हे चुकून प्लस झालेलं आहे, त्या ठिकाणी मायनस असे समजावे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन अधिक देशातील नागरिकांनी विदेशात केलेले उत्पादन वजा विदेशातील नागरिकांनी देशात केलेले उत्पादन, अशा प्रकारचं सूत्र या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजेच GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बरोबर GDP प्लस कंसामध्ये X मायनस M. GDP म्हणजे देशांतर्गत स्थूल उत्पादन, X म्हणजे निर्यात एक्सपोर्ट व्हॅल्यू, M म्हणजे आयात किंवा आयात मूल्य इम्पोर्ट व्हॅल्यू. त्यामुळे निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा झाल्यानंतर जो अंक प्राप्त होईल तो जर प्लस असेल तर GNP मध्ये वाढ होईल, तो जर मायनस असेल तर GNP मध्ये किंवा देशांतर्गत स्थूल उत्पादनामध्ये घट होईल. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून GNP मधून जर घसारा खर्च वजा केला तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते. वस्तू व सेवांचे उत्पादन करताना उत्पादन साधनांची झीज होते, तसेच विशिष्ट कालावधीनंतर ती उत्पादनाची साधने निष्क्रिय होतात
अशा उत्पादन साधनांच्या जागी किंवा त्या उत्पादन साधनांच्या ऐवजी नवीन उत्पादन साधन निर्माण करणे किंवा खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी दरवर्षीच्या उत्पन्नातून काही खर्च बाजूला ठेवला जातो. त्या खर्चाला झीज खर्च किंवा घसारा खर्च असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक वस्तू असेल किंवा कुठली मशिनरी असेल, उत्पादन साधन असेल, तर त्या साधनाचं एक विशिष्ट आयुष्य असतं. ते आयुष्य जेवढं असेल, जेवढ्या कालावधीचं असेल, तेवढ्या कालावधीपर्यंत त्या वस्तूचा उत्पादनाच्या क्रियेमध्ये वारंवार वापर करता येत. पण तो कालावधी पूर्ण झाला तर त्याऐवजी दुसरी वस्तू त्या ठिकाणी खरेदी करावी लागते. अशी नवीन वस्तू, नवीन मशिनरी खरेदी करता यावी यासाठी वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी काही रक्कम झीज खर्च किंवा घसारा खर्च म्हणून बाजूला ठेवली जाते. त्याचप्रमाणे ही जी मशिनरी असेल किंवा उत्पादन घटक असेल तर त्या उत्पादन घटकाचं दुरुस्ती करावी लागते किंवा त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. त्या व्यवस्थापन खर्चाचा समावेश देखील घसारा खर्चामध्येच केला जातो. त्यामुळे हा जो खर्च आहे तर हा खर्च एकूण किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून जर वजा केला तर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला त्या ठिकाणी निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. त्यामुळे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. जे त्याच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून जर घसारा वजा केला तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्या ठिकाणी प्राप्त होतं. यानंतरच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.